हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या कशा करायचं ते पाहणार आहे. ह्या चवीला एकदम मस्त होतात बघा, एकदम टेस्टी. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, छान होतात. आपण या गव्हाचं पीठ व गूळ वापरून छान अशा बनवलेल्या आहेत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी साहित्य घेतलेलं आहे बघा. इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. बारीक चिरलेला गूळ 1 कप घेतलेला आहे. इथे तेलाचं मोहन घालण्यासाठी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. पाऊण कप पाणी घेतलेलं आहे इथे मी. आणि इथे 1 टीस्पून मी इथे सुंठपूड घेतलेले आहे. 1 टेबलस्पून मी इथे बडीशेप पूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आणि इथे मी बघा खसखस घेतलेले आहे. आपण लागेल तशी आपण वापरणार आहे. तर चला आपण इथे बघा, सर्वप्रथम मी गुळाचे बघा इथं गूळ व पाणी घालून आपण इथे याच्यामध्ये पाणी घालून याच्यामध्ये गूळ घालून छान असं हे विरघळून घेणार आहे. पाण्यामध्ये गूळ घालून छान असं बघा हे विरघळून घेणार आहे. बघा पाण्यामध्ये गूळ छान असं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. बघा इथे छान असा गूळ पूर्ण आपला विरघळलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते इथं आणि आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आहे. हे पाणी कोमट होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. बघा हे पाणी आपल्याला छान असं कोमट करून घ्यायचं आहे. आता आपण दुसरी तयारी करूया. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे कोमट होण्यासाठी ठेवायचं. तर इथे बघा आता आपण जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2.5 कप ते मी याच्यामध्ये घालते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये बेसन घालते आणि इथे मी मीठ घालते. बघा मी एकदम थोडंसं इथे मी पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे. एकदम पाव टीस्पून मीठ घातलेलं आहे इथे मी. आणि त्याच्यानंतर मी सुंठ पावडर घालते. 1 टीस्पून मी घेतलेलं आहे ती घालते. आणि त्याच्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून मी बडीशेप पूड घेतलेली आहे ती घालून घेते. आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे. बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मी जे तेल घेतलेलं आहे 3 टेबलस्पून ते मी गरम करायला ठेवलेलं आहे. छान असं कडकडीत तेलाचं मोहन आपण याच्यामध्ये घालायचं आहे. बघा याच्यामध्ये मी तेल बघा आपलं छान असं कडकडीत झाले गरम झालेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेते. 3 टेबलस्पून मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. छान असं कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. बघा मी चमच्याने पहिला गरम आहे तोवर चमच्याने छान असं मिक्स करून घेते. आणि थोडं थंड झालं की हाताने छान असं सगळ्या पिठाला आपण हे चोळून घ्यायचं आहे. बघा छान असं हे मी पहिला चमच्याने हे छान असं मिक्स करून घेते. बघा आता छान असं मी याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघा छान असं सगळं तेल या पिठाला छान असं मिक्स झालं पाहिजे. बघा व्यवस्थित असं पीठ छान असं सगळ्या पिठाला चोळून घेतलं की म्हणजे आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत होतात. बघा व्यवस्थित असं सगळं पीठ मी पिठाला चोळून घेतलेलं आहे. छान अशा कापण्या खुसखुशीत छान होतात बघा यामुळे. आता इथे मी बघा आपलं हे गुळाचं पाणी कोमट झालेलं आहे ते गाळून घेते. गाळून घ्यायचं बघा हे पाणी. आता हे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे, कोमट झालेलं आहे पाणी. आता हे पाणी याच्यामध्ये घालून छान असं पीठ मळून घेणार आहे. बघा छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित असं मी छान असं घट्टसर पीठ मळून घेणार आहे. आपल्याला जादा पातळ पण नाही करायचं आणि जादा घट्ट पण नाही करायचं. जर तुम्हाला लागलं तर तुम्ही वरून दुसरं पाणीसुद्धा घेऊ शकता. बघा इथे मी छान असं थोडं थोडं घालून पीठ मळून घेते. इथे मी छान असं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपलं गुळाचं पाणी पण पूर्णपणे याच्यामध्ये घातलेलं आहे. वरून मी साधं पाणी 1 चमचा घेते आणि छान असं हे व्यवस्थित करून घेते. बघा छान असं 1 चमचाच घातलेलं आहे साधं पाणी आपण आणि छान असं हे मळून घेतलेलं आहे. बघा आणि जादा पातळ नाही जादा घट्ट नाही असं आपण पुरीसाठी कणिक मळतो तसं हे पीठ छान असं थोडं घट्टसरच ठेवायचं आहे.
हे पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनटं याला छान असं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. जादा वेळ नाही ठेवायचं, 10 मिनटंच ठेवायचं. इथे बघा 10 मिनटं झालेलं आहे. पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे बघा. आपण आता याचं लगेचच कापण्या करून घेणार आहे. इथे बघा आपण चपातीसाठी जेवढा आपण गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त आपण पीठ घेणार आहे बघा. इथे थोडं जास्त घेतलेलं आहे बघा. छान असा याचा गोळा करून घ्यायचा आणि याला पीठ व तेल न लावता आपण हे लाटणार आहे. तुम्हाला जर असं वाटलं की जास्त हे चिकटते खाली तर तुम्ही थोडंसं तेल लावू शकता. मी याला पीठ व तेल काही लावणार नाही, असंच हे छान असं बनवून घेणार आहे. इथे बघा छान असं हे थोडं लाटून घ्यायचं आणि त्याच्यावर आता आपण खसखस लावून घेणार आहे बघा. इथे वरून अशी खसखस लावून घ्यायची म्हणजे छान अशी ती सगळीकडे लागली जाते बघा. मस्त अशी खसखस आता या वेळेला खसखस लावून घ्यायची म्हणजे नंतर ती पूर्ण सगळीकडे पसरली जाते बघा. बघा छान असं हे मी आता छान असं हे लाटून घेते बघा. छान असं हे व्यवस्थित आपण लाटून घेणार आहे आणि थोडं जाडसरच लाटणार आहे. चपातीपेक्षा थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे. इथे बघा छान असं हे मी लाटून घेतलेलं आहे बघा. बघा थोडं जाडसरच लाटलेलं आहे. या पद्धतीने आपण लाटून घे. चपातीपेक्षा थोडं जाडच असं या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आता मी याच्या कडा काढून घेते. छान असं याला आकार देण्यासाठी छान असं कडा काढून घेते बघा. आणि छान असं जसे कापणीचा आकार असतो त्या पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहे बघा. मस्त ह्याच्या कडा काढून घ्यायच्या. अशा मी कडा काढून घेते आणि छान असं हे आपण कट करून घेणार आहे बघा. तुम्हाला जशा छोट्या मोठ्या जशा कापण्या आवडतात तर त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकता. छोट्या मोठ्या कशा हव्यात तसं तुम्ही आकार द्या आणि त्या पद्धतीने छान असं कट करून घ्या बघा. इथे मस्त अशा मी कट करून घेते या पद्धतीने बघा. या पद्धतीने कट करून घेते व्यवस्थित असं बघा. मस्त अशा कापण्या आपल्या छान अशा दिसतात बघा. बघा या पद्धतीने मी छान असं कट करून घेतलेलं आहे बघा. छान असा आकार आलेला आहे आणि बघा या पद्धतीचं मी छान असं जास्त जाड नाही बनवलेलं, या पद्धतीचं केलेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळ्या कापण्या मी याच पद्धतीने एकदाच असं बनवून घेणार आहे. कापल्या आपल्या बनवून झालेल्या आहेत कापण्या छान अशा सगळ्या मी एकदाच बनवून घेतलेल्या आहेत बघा. मस्त अशा एकसारख्या सगळ्या झालेल्या आहेत बघा. एकदम छान आणि सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आपण हे आता तळून घेऊया बघा. या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या घालून आपण तळून घेणार आहे बघा. आणि जादा मोठ्या गॅसवर तळायच्या नाहीत, एकदम मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण छान अशा ह्या जेवढ्या बसतील तेवढ्या याच्यामध्ये घालून छान अशा तळून घेणार आहे. आणि बघा छान अशा तळून घेणार आहे बघा. एकदम मस्त अशा बघा. एकदम छान अशा फुलतायत, एकदम टम्म अशा फुलतायत बघा. एकदम छान फुलतायत बघा. सगळ्या आपल्या कापण्या एकदम छान अशा फुललेल्या आहेत, फुगलेल्या आहेत बघा. एकदम टम्म असे फुगते बघा. मस्त असे आणि एकदम खुसखुशीत होतात बघा. एकदम छान अशा बघा छान अशा होतात. आपण याच कलरवर जादा आपण याला तळणार नाही. थोड्याशा तांबूस रंगाच्या काढायच्या. याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे त्यामुळे याला अजून कलर थोडा येतो आपण तेलातनं काढल्यावर सुद्धा. त्यामुळे या जास्त आपण लाल करणार नाही, या कलरवरच काढून घेणार आहे बघा. छान अशा आपल्या तळलेल्या आहेत, एकदम अशा टम्म फुगलेल्या आहेत बघा. तर बघा दुसऱ्या पण मी तेलामध्ये घालून छान अशा या तळलेल्या आहेत. या पण छान अशा फुगलेल्या आहेत बघा. मस्त होत आहेत बघा आपल्या कापण्या. तर या कलरवर मी या सगळ्या तळून घेणार आहे. सगळ्या कापण्या मी आता तळून घेतलेल्या आहेत बघा. इथे छान अशा आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. सगळ्या एकसारख्या आपल्या तळलेल्या आहेत बघा. एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. एकदम मस्त असे टम्म फुगलेले आहेत बघा. एकदम खुसखुशीत आतनं झालेल्या आहेत. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. आषाढ स्पेशल अशा खुसखुशीत गूळ व गव्हाच्या पिठाच्या अशा कापण्या छान होतात बघा. तुम्ही पण नक्की करून बघा आणि एकदम मस्त होतात.
एकदम छान होतात आणि झटपट होतात आणि आपण ह्याच्यामध्ये बडीशेप सुंठ वापरलेले आहे त्यामुळे एकदम चवीला छान लागतात बघा. मस्त आणि सुगंध पण छान येतोय बघा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये ज़रूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.